नमस्कार मित्रांनो. कोणाकोणाचं काय नशीब असेल सांगता येत नाही. अशा या नशीबवान लोकांच्या यादीत कदाचित उद्धव ठाकरेंचा क्रमांक पहिला लागेल. तुम्ही म्हणाल काय नशीब आहे? यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 20 जागा मिळाल्या. त्यातल्या जवळपास 10 जागा मनसेमुळे मिळाल्या. कारण मनसेनी जर उमेदवार उभा केला नसता तर 10 नाही तर किमान त्यातल्या 8 जागा तरी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्या असत्या. पण जे काय व्हायचं ते झालं आणि उबाठा सेना सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आला. एका प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची बेरीज केली, काँग्रेस आणि तुतारीवाला राष्ट्रवादी यांची बेरीज केली तर ती उबाठा सेनेपेक्षा जेमतेम 4 जागांनी जास्त 6 जागांनी जास्त ठरते. विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष त्यांचा असेल. ही वेगळी गोष्ट आहे की या सगळ्यात मोठ्या संख्येसह ना ते प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवू शकत, ना संजय राऊतांना राज्यसभेवर पाठवू शकत. पण तरी काय झालं, ताकद ही ताकद असते. आणि प्रमुख विरोधी पक्ष नेतेपद नाही मिळालं तरी प्रमुख विरोधी पक्ष असणं याचं काही एक वेगळं महत्त्व आहे. हे फक्त या निवडणुकीचं नाही आहे, संपूर्ण शिवसेनेचा लाईफस्पॅन बघितला अगदी उद्धव ठाकरेंच्या पूर्वीपासून तर एका प्रकारे नशिबाची साथ त्यांना जी 85 सालापासून मिळत आहे. अर्थात त्याच्या आधी बाळासाहेबांनी त्यांच्या शिवसैनिकांनी संघर्ष केला आहे, पण तेव्हाही काँग्रेसने त्यांना हात दिला होता आणि त्याच्यासाठी वसंत सेना असं त्यांना म्हटलं जायचं. कारण वसंतराव नाईकांमुळे आणि त्याच्यानंतरही काँग्रेस हा पक्ष असा आहे की जिथे केंद्र विरुद्ध राज्य, दिल्ली विरुद्ध मुंबई असा एक सुप्त संघर्ष असतो. पण मुंबईचं दिल्ली पुढे चालत नाही आणि त्यामुळे मग स्वतःचं महत्त्व वाढवायला शिवसेनेला उभं केलं गेलं, मोठं केलं गेलं. पहिले स्वतःच्या राजकीय विरोधकांना कापायला शिवसेनेला उभं केलं गेलं आणि स्वतःचं वैयक्तिक महत्त्व दिल्लीच्या नेत्यांपुढे टिकवण्यासाठी शिवसेनेला सांभाळलं गेलं. पण शिवसेनेला सांभाळलं जाण्याची सवय लागली आणि त्यामुळे कष्ट करून मिळवायची सवय कमी झाली. सुरुवातीला काँग्रेस, मग कधी राष्ट्रवादी, कधी भाजप, सगळ्यांनी सांभाळून घेत म्हणजे प्रमोद महाजनांनी शिवसेनेला सांभाळलं नसतं तर आज जी शिवसेनेची अवस्था झाली ती बरीच पूर्वी झाली असती. बाबरी ढाचा पाडल्यानंतर पाडला भाजपाच्या लोकांनी, पाडला बजरंग दलाच्या लोकांनी, विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी, पण श्रेय गेलं शिवसेनेला. आणि या श्रेयाच्या आधारावर हिंदुत्वाचे एकमेव प्रतिनिधी अशी प्रतिमा त्यांनी उभी केली. आणि भाजपालाही बहुतेक हिंदुत्वाच्या राजकारणाचं कदाचित तेव्हा मर्यादा लक्षात आल्या असल्यामुळे भाजपाने ते हिंदू हृदय सम्राटपद शिवसेनेला दिलं. त्याच्यात कोणता आक्षेप घेतला नाही, त्याच्यात प्रश्न निर्माण झाला तो फक्त नरेंद्र मोदींचा राजकीय उदय झाल्यानंतर. त्याच्यानंतरही 2014 साली भाजपा स्वबळावर सत्ता मिळवायच्या अगदी जवळ पोचला होता, पण तरी देखील कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज होती आणि तेव्हा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळत होता, पर्याय खुला होता. पण भाजपाने, देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा उद्धव ठाकरेंना पसंती दिली. कारण रोजची रडारड असली, रुसवे फुगे असले तरी कपटकार असताना नाहीत आणि त्यामुळे शिवसेना परवडली असा विचार त्यांनी केला असावा. त्याचा फटका त्यांना 2019च्या निवडणुकांनंतर बसला. उद्धव ठाकरेंनी आपण काय करू शकतो हे दाखवून दिलं. हे आपण लढू शकत नसलो तरी रडू शकतो, पाठीत खंजीर खुपसू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदही मिळालं. हे मुख्यमंत्रीपदही थोडं नव्हे 2.5 वर्षांसाठी मिळालं, कारण कोविड आला. जर कोविड आलं नसतं तर हे मुख्यमंत्रीपद आधीच गेलं असतं. तुम्ही म्हणाल या सगळ्याची उजळणी आता कशाला? याचं कारण अजूनही त्यांना ती संधी आहे. याचं कारण म्हणजे जर काँग्रेसला समजा 30-40 जागा मिळाल्या असत्या या निवडणुकीत आणि उबाठा सेनेला 20-25 जागा मिळाल्या असत्या तर काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपदही आलं असतं आणि विरोधी पक्षाचं स्थानही आलं असतं. आज काँग्रेसची अवस्था जेवढी गलितगात्र झाली असेल महाराष्ट्रात तेवढी अन्यत्र कुठे नाही. सलग 2 निवडणुकांमध्ये 40च्या घरात जागा मिळाल्यानंतर आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे फूट न झाल्यानंतरही काँग्रेसला जर अवघ्या 16 जागा मिळत असतील तर काँग्रेसची परिस्थिती किती बिकट आहे हे तुम्ही लक्षात घ्या.
कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त अशी अवस्था काँग्रेसची झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालं ते आपलं हक्काचं यश आहे असं काँग्रेसला कदाचित वाटत असावं आणि त्यामुळे काँग्रेसची अवस्था झाली असावी. पण आता जी काही परिस्थिती झालेली आहे, शरद पवारांची अवस्था तर त्याहूनही वाईट झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता सेक्युलर राजकारणासाठी, लांगुल चालनाच्या राजकारणासाठी स्पेस शिल्लक आहे. म्हणजे जे मजबुरी म्हणून केलं होतं ते आता स्वखुशीने, हिरिरीने केलं. मजबुरीने म्हणजे काय, अर्थात असं आपला समज असतो मजबुरीने केलं होतं की जनाब बाळासाहेब ठाकरे, टिपू सुलतान मैदान, मुघल उद्यान, अजान पठण स्पर्धा, ज्या यामिनी जाधवांनी त्या केल्या होत्या त्या शिंदेंसोबत आल्या पण त्याही हरल्या. बुरखा वाटप केलं होतं, आठवतं ना आपल्याला, बुरखे वाटूनही त्यांचा पराभव झालेला आहे. आणि त्यामुळे ती स्पेस बुरख्यांची उबाठा सेनेकडे आहे. तिथे जर काँग्रेसला चेपलं म्हणजे सामनामधून आणि सकाळच्या भोंग्यातून भाजपाच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा विधानसभेमध्ये आणि आगामी 2-3 वर्षामध्ये काँग्रेसशी स्पर्धा करून विरोधी पक्ष म्हणून आपला ठसा उमटवला तर राज्यातला एक वर्ग आहे की जो भाजपाला कधीही मतदान करू शकत नाही. अशा वर्गाची मतं, मुसलमान समाजाची मतं, दलित आणि आदिवासींमधल्या काही समाजाची मतं उबाठा सेनेला मिळू शकतात आणि त्याच्यातनं त्यांच्या 30-40 जागा तर सहज निवडून येऊ शकतात. पण त्याच्यासाठी आता भगवा ध्वज, त्याचं जे लोढणं झालेलं आहे ते लोढणं दूर करावं. उगाच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो असं बोलण्याची जी एक आत्तापर्यंत गरज होती ती आता गरज संपुष्टात आलेली आहे. कारण आता भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि भाजपाला स्पर्धा करणारे एकीकडे शिवसेना आहे, मनसेने ही अजूनही आपण हिंदुत्ववादी असल्याचं सांगितलं आहे. मनसेची अवस्था उबाटा सेनेहून वाईट असली तरी म्हणजे हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये 3 पक्ष ऑलरेडी आहेत. त्याच्यात उगाच चौथं आपलं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व घंटा बनवणाऱ्यांचं नाही, आमचं हिंदुत्व गाईचं नाही, आमचं, हे असं सगळं करण्यापेक्षा जी लाज सोडलेली आहे, शर्ट उतरवलाय आता पॅन्टही उतरवली, म्हणजे वाईट अर्थाने घेऊ नका पण विचारधारा अर्धी उतरवली आहे, ती पूर्णच उतरवली आणि नवीन विचारधारा स्वीकारली तर प्रमुख विरोधी पक्षाची स्पेस उबाटा सेना घेऊ शकते. एकूणच आदित्य ठाकरेंचं राजकारण आहे हे वोक राजकारण आहे. नाहीतर व्हॅलेंटाईन्स डेला प्रेमी जोडप्यांना मारणारी शिवसेना आणि अशा प्रकारच्या महिला सशक्तीकरण, पिंक चळवळ, ग्रीन चळवळ, या अशा सगळ्या गोष्टी जे आदित्य ठाकरेंनी राजकारणात आणलेले आहेत ते बघता आम आदमी पार्टीने जशा प्रकारचं राजकारण केलं, अर्थात तसं राजकारण करायचं असेल तर पायाला चक्र असल्यासारखं फिरावं लागतं, प्रश्न समजून घ्यावे लागतात, जरी त्याच्यावर मलमपट्टी करायची असेल तरी प्रश्न समजून घ्यावे लागतात, तेवढी मेहनत करावी लागेल. पण उद्धव ठाकरेंच्या तुलनेत आदित्य ठाकरे मेहनत करतात, त्यांच्याकडे वक्तृत्व आहे, कर्तृत्व त्यांना अजून सिद्ध करायचं आहे वरळीच्या बाहेर. पण ही स्पेस आहे आणि त्यामुळे उगाचच पुढची 2-4 वर्ष भाजपाच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा सुरुवातीला काँग्रेसची कोंडी करून विरोधी पक्षाची स्पेस आहे ती कॅप्चर करता आली, मग भाजपाला आव्हान देता येईल. पण आत्ता उगाचच एकनाथ शिंदेंच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा, भाजपाच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा काँग्रेसला चेपाल तर राजकारणाचा हा प्रवास नशिबाच्या जोरावर एवढा चालू राहिलेला आहे, तो याच्या पुढेही कदाचित 20-25 वर्ष चालू राहील अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.